सध्याच्या अस्थिर परिस्थितीत गॅस तुटवड्याच्या अफवा वेगाने पसरत असताना निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील बाफणा डिस्ट्रीब्युटर्स भारत गॅस एजन्सीने नागरिकांना मोठा दिलासा दिलाय। एजन्सीचे संचालक चेतन जंगम यांनी गॅस पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। काही भागात युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू असल्या तरी त्या पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितलंय। घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमितपणे सुरू असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी नमूद केलंय। गॅस बुकिंग प्रक्रियेबाबतही अनेक गैरसमज निर्माण झाले असून बुकिंग कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला असला तरी त्याचा वितरणावर कोणताही परिणाम झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केलंय। बुकिंग नंतर OTP मिळाल्यानंतर 2 ते 3 दिवसात ग्राहकांच्या घरी सिलेंडर पोहोचवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली। नागरिकांनी गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये, तसेच ऑनलाईन किंवा अधिकृत पद्धतीने बुकिंग करून संयम राखावा असेही आवाहन करण्यात आले। ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले। संकट काळातही तत्पर सेवा आणि पारदर्शक संवाद यामुळे बाफणा डिस्ट्रीब्युटर्स भारत गॅस एजन्सी नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरत आहे। संचालक चेतन जंगम यांनीही याबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांना आश्वस्त केले आहे। पुरवठा तसा कंटिन्यू चालू आहे, परंतु कस्टमर थोडे जास्त पॅनिक झाल्यामुळे ज्या कस्टमरला गरज नाहीये त्यांनी पण बुकिंग करून ठेवली आहे, तर त्यामुळे थोडंसं पॅनिक सिच्युएशन असल्यामुळं थोडंसं पुरवठ्यामध्ये अडचण येते। पण वरतून बघायला गेलं तर पुरवठा एकदम क्लिअर चालू आहे, त्याच्यामुळं घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे। फक्त आता बुकिंग जास्त झाल्यामुळं आज जर बुक केली तर 2 ते 3 दिवसामध्ये सिलेंडर घरपोच येत आहे। KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण ग्राहकांना नेमके काय करावे, काय सांगाल? KYC तर एकदम कंपल्सरी करणेच आहे। ज्याची KYC नाही आहे तर कंपनीकडनं काही मेसेजेस पण येत आहेत की KYC नसेल तर आपल्याला सिलेंडर बंद होतील काही दिवसांमध्ये, तर लवकरात लवकर सगळ्यांनी KYC करणं खूप गरजेचं आहे। OTP आल्यानंतर आपण म्हणजे गॅस किती दिवसानंतर मिळतो? नाही, गॅस बुकिंग केल्यानंतर 3 ते 4 दिवसात गॅस घरी येत आहे आणि सिलेंडर घरी आल्यानंतर OTP आपल्याला कंपल्सरी पाहिजे, जेणेकरून कोणाचं सिलेंडर इकडे तिकडे मिसयूज ना हो म्हणून हे आता गव्हर्नमेंटने जरा स्ट्रिक्ट केलंय। गॅस सुरक्षित आणि योग्य वापर करण्यासाठी आपण आपल्या ग्राहकांना काय आवाहन कराल? गॅस सगळ्यात सुरक्षित म्हणजे गरज नसताना रेग्युलेटर बंद करणं खूप गरजेचं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त रेग्युलेटर बंद ऑफ करून ठेवा जर यूज मध्ये नसेल तर। मुदत देखील 21 दिवसांवरून 25 दिवस करण्यात आली आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे, काय सांगा? आता जसं आपण बघतोय की युद्धाची परिस्थिती सगळीकडे आहे, तर आपल्याला जास्तीत जास्त दिवसापर्यंत पुरवता यायला पाहिजे। या कारणामुळे आपण 21 दिवसाचे 25 दिवस केले आहे, जेणेकरून आपण लॉंग टर्म डोमेस्टिक मध्ये सगळ्यांना सप्लाय देता येईल। मध्ये जो गैरसमज या ठिकाणी पसरवलेला आहे आणि त्यामुळे नागरिक एकदम घाबरून जे पॅनिक झालेले आहेत, तर आपण त्यांना काय संदेश द्या? ही साठवणूक देखील करत आहे काय? हा, नाही तर तसे करायची काहीच गरज नाहीये। आता पण आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे आणि आताही सुरळीत सगळ्या गोष्टी चालू आहे, पुढेच राहतील। फक्त एवढंच आहे की ज्याला गरज नाही त्यांनी बुक करू नये, जेणेकरून दुसऱ्यांना त्याचा वापर करता येईल। व तसंच अनावश्यक गर्दी तुम्ही ऑफिसला टाळा। सगळ्यांची बुकिंग 25 दिवसानंतर होणार आहे। बुकिंग केल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला सिलेंडर घरपोच येणार आहे, तर ऑफिसला येऊन गर्दी न करण्यास बेटर आहे। आणि शक्यतो आता ऑफिस आणि गोडाऊन मधून डिलिव्हरी बंद आहे,